तुम्ही कधी हरभऱ्याच्या सुकलेल्या पानाची भाजी खाल्ली आहे का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्याचीच आज मी रेसिपी शेअर करणार आहे. तर आता आमच्या इथे ना ह्या भाजीला हरभऱ्याच्या भाजीचा गरगटा म्हणतात. तुमच्या इथे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहिल्यांदा तर हरभऱ्याची भाजी आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे. ते बारीक चिरून घ्यायची आहे. त्यामधल्या काड्या वगैरे सर्व बाजूला काढायच्या आहेत आणि अशा पद्धतीने बारीक नीट करून घ्यायची आहे. आणि आता बघू शकता म्हणजे काड्या वगैरे निघालेलाच होता आहे. आणि मग लगेच इथे एका वाटीमध्ये मी हरभऱ्याची डाळ भिजू घातली होती आणि त्यामध्ये शेंगदाणेही टाकले होते. आणि ह्याच्यामुळे ना भाजी खरंच अजून खायला खूप छान लागते. तर चला म्हणलं थोडीशी शायनिंग मारून घेऊया की कोणती भाजी मी बनवणार आहे. तसं काहीतरी झालं आणि मग नंतर मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये 2-4 हिरव्या मिरच्या, 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि हे सर्व मिक्सरला लावून बारीक करून घेतलं. आणि म्हणलं चला आता हरभऱ्याची भाजी आपण जी घेतलेली आहे त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि बेसन ॲड करून ठेवूया. आणि ते सर्व ॲड केलं कारण ह्याने भाजी एकजीव होते आणि खरंच खायला खूप छान लागते. आणि मग लगेच म्हणलं चला आता हे सर्व तर झालेले आहे पूर्वतयारी. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल ओतलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले, मोहरी टाकली आणि ते तरतरल्यानंतर आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला होता ना लसूण घालून, तो ठेचा त्यामध्ये टाकला आणि तो 5 मिनटं परतू दिला. आणि मग नंतर आपण जे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ भिजू घातली होती तेही त्यामध्ये टाकली. आता कढीपत्ता असला तर टाकला तर चांगलंच आहे, म्हणजे छान टेस्ट लागते. आणि मग लगेच इथे तेही 5 मिनटं परतू दिलं. हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे सर्व परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ओतलं आणि पाणी ओतून ते उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं. आणि त्यामध्ये थोडीशी हळदही टाकली होती. आणि मग लगेच म्हणलं चला आता उकळी तर आलेली आहे पाण्याला, मग आता आपण त्यामध्ये जी आपण हरभऱ्याची भाजी होती ना ती त्यामध्ये टाकून घेऊया. आणि ती भाजी त्यामध्ये टाकली आणि ती छान अशी गरगटून घेतली. आणि ही सर्व भाजी ना मिक्स करून घ्यायची आहे, छान अशी त्यामध्ये गरगटून घ्यायची आहे. आणि नंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता बघू शकता ही भाजी खूप छान झालेली आहे. अजून 5 मिनटं शिजू द्यायचं. आणि आपल्या घरात जितकी माणसं आहेत तितक्या माणसांप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं. आता मी थोडंसंच ॲड केलं होतं. आणि बघू शकता आता भाजी खरंच आपली तयार झालेली आहे. आणि खरंच ही भाकरी, चपाती, भातासोबतसुद्धा ना खायला खूप छान लागते. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि शक्यतो उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातच खातात, म्हणजे हिवाळ्यात येते आणि आपण ते सुकवून उन्हाळ्यातसुद्धा खाऊ शकतो. तर तुम्हाला ह्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक